हा खोटाडी नुसती माझ्याकडे करते बाता दुसरे काही द्या किती काही पण ती खाते म्हणलं पण दुधाचं देऊ नका. काल काय सांगितलं माहिती ना, तुम्ही नुसतं दुकानदार दुकानदार दुकानदारी करता, तिला थोडी काळजी घेता का तिची? एवढी रोमॅन्टिक नाहीये ते, आणणार नाही. काय होतंय काय? काल राधिका दवाखान्यात गेलती, तुम्ही सगळ्यांनी विचारलं नाही डॉक्टर काय म्हंटले काय नाही? हा, तुम्हाला काळजीच नाहीये बघणाऱ्यांना. तर राधिकाला डॉक्टरांनी तिच्या आवडीची गोष्ट सांगितली, डाएट. तिनं केली ऑलरेडी डाएट, म्हणून डॉक्टरांनी तिची चांगली झडती घेतलेली आहे आणि तिला एक पावडर दिली आहे जी की तिला दुधामध्ये टाकून प्यायची, आणि तिला दूध अजिबात आवडत नाही. त्यामुळे सकाळपासून ती एकटीच हसतीये. कसं पिऊ कसं पिऊ. डॉक्टरला किती वेळची म्हणत होते, डॉक्टर नाही म्हणला तुला तुझ्यासाठी नाही प्यायचं. बरोबर आहे. आमच्या आई तर हे त्या डॉक्टरांच्या वरची खरं तर असं म्हणजे खाण्याच्या बाबतीत त्या सारखं बोलतात, राधा खावा राधा खावा, बाळासाठी खावा. आणि मी त्यांच्यावरची एकदाच प्यायचंय दिवसात न, त्याला ती अशी करतीये. माझ्यासारखी 10 वेळा पिऊन मोकळे झाले. मी म्हणलं की त्यांना पाण्यात टाकू का, तर नाही म्हणलं. दुधाचं पण पोषण असतं आणि प्लस ती पावडर असं मिळून ते दुधात टाकून प्या म्हणते. पावडर सोडून दुसरे काही द्या किती काही पण ती खाते म्हणलं पण दुधाचं देऊ नका. नाही. त्यामुळे आज राधिकासाठी खूप मोठा दिवस आहे आणि आज राधिकाची खूप मोठी परीक्षा आहे. आणि आज काय होईल काय माहित नाही. राधिकाला मी काय म्हटलं माहितीये का, सरळ असं तू कुठेतरी लांब बसून पी, उलटी आली की करायला मोकळे. आहे की नाही राधा? बरं ठीक आहे, आता आजचा दिवस आहे. आणखी आज बघू राधिका कधी दूध पिते, तुम्हाला पिताना मी दाखवते. बर, माझ्याकडे शूट आहे, मी हे आईंना असंच ऐकवते. त्यामुळे आईने सकाळपासून बाई तिला हे लाडू आपण करू, राधा आपण ते लाडू करू, आपण असं करू. काय झालंय, जे तिचा जो महिना चालू आहे त्या महिन्याच्या बाळाने तिचं वजन तेवढं नाहीये, म्हणून डॉक्टरांनी ते दिलंय. हो की नाही? काय 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 डॉक्टरांनी काल काय सांगितलं माहिती ना, सांगितलं असेल की भाऊजींना. राधाने काय सांगितलं काय सांगितलं भाऊजी तुम्ही आग्रह करत नाही ना तिला, तुम्ही नुसतं दुकानदार दुकानदार दुकानदारी करता, तिला थोडी काळजी घेता का तिची? दूध घे. तो कप आहे ना, तो ग्लास एवढा असतो. हे नुसते दुधावरचे, कसं पूर्ण विरुद्ध कॉम्बिनेशन आहे. हे नुसते दुधावरचे आणि हिला अजिबात दूध आवडत नाही. ए बघा भाऊजी, राधिकासाठी तुम्ही तेवढं करू शकता का? आणून दे, काढू चल. उडवरते पावडर आणून दे तिला. नाही म्हणाले. ए आमचे भाऊजी एवढी रोमॅन्टिक नाहीये ते, आणणार नाही. मग काय ते स्वतः पितील का? मग म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून ठरवले का ती डबा रिटर्न द्यायचा? सगळं निम्म निम्म असतं का नाही नवरा बायकोचं? तर डॉक्टरांना विचारायचं ना, नवऱ्याने पिलं तर चालेल का? ए बरोबर आहे की नाही? मला बघा बघा, हे राधाचा बॉर्नविटा. तर कुठला फ्लेवर दिलता त्यांनी? आवडीचा फ्लेवर आणलाय तरी पण बाई पिना. चॉकलेटचा वास तसाच येतो. नाही, आणि ते पिस्ता गोड लागतो भाऊजी. पिस्ते तुम्ही आईस्क्रीम खात नाही, चॉकलेटचं. डॉक्टर काय म्हणते, तू आईस्क्रीम खाते ना? मी नाही खाते, मी एकच फ्लेवर खाते. ते आंब्याचंच खाते. मग मँगो फ्लेवर केला असतं का ना, पिस्ता त्यात नव्हता का मँगोचा? त्यांच्याकडे 2च फ्लेवर होते, पिस्ता आणि चॉकलेट. मग चॉकलेट तर घ्यावं म्हणलं, पिस्ता मला माहिती ती कडू लागतो. तू नाही पिली तर राहणार तरी पिल, बरोबर आहे की नाही?
थोडं चॉकलेटचं हे कर, मिक्स कर, काय नाही एवढं. हे असा वास येतो, मिक्स केलं नसतं, त्यांनी ड्राय पावडरचा वास तसाच असतो. नाही हो, जात नाही मला तो माहिती आपल्या केकच्या प्रेमिक्सचा बघितला, प्रेमिक्सचा वास तसा येतो. केक शिजवल्यावर किती भारी वाजतो, तसाच प्रकार असतो ते. औषधाची बाटली दिली ती पिली का नाही? मी 4 बाटल्या संपवल्या. ही कधी तिकडे संपवायचं? डॉक्टरच्या फायद्यासाठी दिलं गेलं नाही, तुझ्या फायद्यासाठी दिलं. घेऊन टाक, जाऊ नको तिकडे, घेऊन नाही कर. तो का तिने ठेवून आले डब्बा. नाही, घेऊन ये. नाही मी काय करते तिच्या पप्पांना व्हिडिओ पाठवते, पाठव. तिच्या पप्पांना. मग काय तर. काय राधा राधिका मनाच तयारी करावं लागते का, तर फक्त ते पैसे आणि कशाबरोबर दुधाबरोबर एवढं तिकडे जाऊन लोळत बसली. ती सकाळपासून विचार करते माहितीये का, आता हे कसं करायचंय. घेऊन टाक राधिका, तसं पिऊ नको. अगं बाई कुठला तरी दीर एवढा महाग लागतो का? हा हे बिचारे माझे नवरा पी पी म्हणते. माझ्यासाठी बस खावं लागते ना, पण ती खाते राधिका आहे ना, म्हणजे राधिकाला एक सवय आहे बरं का. मी तरी नाही, मी जेव्हा माझं शूट असेल तेव्हा मी आवरते, तसं राधिकाचं नाही आहे. राधिकाचं कसं आहे माहिती आहे का, ती रोज आंघोळ केली की अगोदर नट्टापट्टा करणार आणि मग कामाला लागणार काय. पण आज तिला त्या धास्तीने बिचारीचा अवतार बघितला का, तिचं कामावर मन लागत नाहीये. असं पण कुठं असू शकतं का माणूस? असू शकतं, बरोबरच आहे. हे म्हटलं असू शकतं. हे अजून मला किती असतात. मला एक एसटीत भेटली होती, तुम्हाला सांगितलं नाही? अय्या हा राधा, तुला काल कोणतरी भेटलं होतं ना? कोण भेटलं होतं? शिंदे मला वाटतं त्यांचं आडनाव होतं. नाव काय होतं काय नावच नाही, त्या काहीच बोललं नाही. नुसतं म्हणलं तुम्ही पूनम शिंदे. त्यांनी तुला भेटल्या आणि इकडं लगे 2-3 कमेंट केल्या की राधिका मला बिग वन तिकडं भेटल्या ना. इंदापूरच्या स्टँडवर भेटला. हा तर म्हणजे मी ती कमेंट वाचली असं तुम्हाला कळावं ह्याच्यासाठी स्पेशली मी तुमचं नाव घेतलेलं आहे. अर्थातच मी तिथं हार्ट वगैरे तर दिलाच होता, पण खरे काल राधिका आणि आई दवाखान्यात गेलत्या तेव्हा आपले एक सबस्क्रायबर त्यांना भेटले होते आणि त्यांनी तिथं भेटल्या की मला वाटतं काहीतरी लगेच 10-11च्या दरम्यान लगेच इकडं मेसेज केलता आपल्या व्हिडिओ खाली की आम्ही राधिकाला भेटलो. तर आज राधिकासाठी केलेले आहेत कशाचे लाडू राधा? तिळाचे लाडू. दूध पिलीस का तू? नाही. आता बघा 12 वाजले तर सकाळपासून ती दूध पितीये आणि आता लाडू केलेले. आता लाडू तरी खाशील का नाही? आणि हे मेड बाय मी आहे. आता राधिका शेवटच्या लाडूला आली उगवारते आईच्या पिठावर रेगुट मारायला. काही सांगत जाऊ नका. अरे बरोबर तिनं शेवटचा लाडू पण बळच वळवलाय. म्हटलं बाई राधा बस ग, त्या लेकरासाठी तू वळव, हा मी हे तुझ्यासाठी वळवते माहितीये का. तर हे आपण ह्याच्या पण ऑर्डर्स घेत होतो पण आता घेत नाहीयेत कारण की खूप सगळे मला हे येतात मेसेजेस. तर आहे ना आपण लाडूच्या ऑर्डर्स घेत होतो. मला आणखीन आहे ना खूप सगळे मेसेजेस येतात की ताई लाडू मसाले असं नाही का, हे द्या ते द्या. पण आपण सध्या काही घरगुती अडचणींमुळे घरगुती कारणांमुळे लाडूच्या ऑर्डर्स थांबवलेल्या आहेत. तुम्हाला त्याच्या बदल्यात काय देऊ शकते? तुम्ही काही मागता नाही तुझ्या मापातच मागते. तू सांग मला. म्हणजे असं घरातल्या बाईने असं करावं का, मोठ्या जावाने असं करावं का, अरे किती काय देशील म्हणते. मग मी आईना सांगते की तू दूध पिली. तू काय मला म्हणते आता तुम्ही आईना सांगा. हा काहीच नाही म्हणले. कटारडे विचारताय तुम्ही मला. तू काय म्हणली मला की तुम्ही आईना सांगा की मी दूध पिले. मी सांगते आईना तू दूध पिली, त्याच्या बदल्यात मला काहीतरी नको का? हा माझा फायदा काय आहे त्याच्यात? उद्या पिणार आहे मी दूध, आज नाही पिणार. आपण कुठल्या पण गोष्टीचा शुभारंभ गुरुवारपासून करतो. आज नेमका गुरुवार आलाय, काय अडचण आहे तुला? जमच नाही गुरुवारी. ए मला आहे ना असं राधिकाचं तोंड बघायला लय भारी वाटतंय. ह्या दिसती मजा घेतात तुम्हाला सांगते आणि एकाचं 2 करून ते आईला सांगत दिसते. ए काय म्हणतात त्याला, आई लोक बोलायला लागल्या का नाही, ह्यांनी लगेच मागून काही दुसरंच काय बरोबर आहे का हसते त्या. तीच तर खरी मजा असते की नाही. म्हणजे असं कसं आईंना आपण बोलू लागलंच पाहिजे. हिनं खातच नाही, महिला वाटतं हिच्याकडनं बोलावं. कशी बोलेल? खालचं खाते काय? नाही गोळा करून मुंग्या लागतील. अजिबात नाही. मी आईंना सांगणार आहे आल्यावर हिनं पिलेली नाहीये दूध.
आई चालेल विचारतील. मग मी तर तिथंच असणार. मी म्हणणार आई नाही नाही आई. ती म्हणली मी आईंच्या हातनंच तयार करून पिणार आहे. नाही उद्या पिते बाई, मला नाही असते. आता जेवायचं टायमिंग झाला तर मी मग जेवण. तुला लाज वाटते का सकाळपासून किती वेळ झाला किती वेळ गेला उगा आपलं एक दोन मोजत बसलीस. म्हणजे मी जेवण करावं का दूध प्यावं, मग एकच कुठलं तर करते, जेवण करते. मग जेवण नाही, जेवलं नाही तरी पण ओरडायचं. काय करा तुला तरी ओरडायचं कुठा. तर फायनली किती वाजलेत? 3 वाजलेत. आणि 3 वाजता राधाने तयारी केली मनाची की तिनं पिणार आहे, दूध पिणार आहे. है की नाही ग राधिका? मी माझी पावडर आणते. चॉकलेटचा वास येणारच की नाही राधा? डॉक्टर 15 दिवसात नाही म्हणलं संपायचे, आई 15 दिवसात म्हणते. आईंना वाटतं छान गुटगुटीत बाळ व्हावं ग. 1 चमचा घ्यायचंय का? सिरियसली का? हा का? नाही विचारते, खरंच 1 चमचा घ्यायचं. मग 1 चमचा तर असं काय आहे ग? हां बेचारी. वेळे झालं एखादं हां पावडर लय व्हायची दुधाला. बासुंदी. वास माझा सल्ला होता राधिकाला माहितीये का, की बाबा तू असं काहीतरी मोकळ्या वातावरणात बस, म्हणजे काय होईल, काही झालं तरी घरात काही राडा नको. तर त्याच्यामुळे लय प्यायचं. राधिकाची खरंच आज आपण कसं म्हणतो लयच मोठी परीक्षा बाबा. दूध तर किती घेतले बघितलं. हे अगं पहिला दिवस आहे, म्हणजे मी काय म्हणते उद्या घेशीलच ना जास्त. एक तर तुला दूध आवडत नसताना सुद्धा तू घेतीयस, मग उद्या घेशील जास्त. लगे ए बाई म्हणायचे. मग काय बरोबरच आहे. दूध प्यायचंय, पाणी नाही. बाहेर आलं तर पाण्याने नकलायचं. हाय का? मग काय तर ए मला मज्जा येते. पिऊ का नको ह्याला बघत बसले तास. लेकरू होईना म्हणून पण ते ट्रीटमेंट करताना तसलंच. लेकरू व्हायला लागलं तरी पण तसलंच. खरं की नाही? कसं करायचं किती अवघड. मी पाजू का सरळ माझ्या हाताने? पिऊ का? लय अवघड आहे थोडंसं. इतकं मोठं पाणी का? जास्त ऊन आहे. हे मला काल शितूनी पण सांगितलं बरं का. शितूला पण असलं प्यायला देतं, ती पिलीच नाही. होय का? हा 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 खोटाडी नुसती माझ्याकडे करते बाता. तुम्हाला काय करते? मला काल सांगत होती मी पिलेच नाही. बघा पण चालतंय तुला ना तसलं चालणार नाही. तिला म्हणजे तिची सख्खी जाऊ तिथं नव्हती का तिच्यावर लक्ष ठेवायला. मी आहे ना, इथं मी कसली आहे. इथं का इथं फुलपातारी तरी मला इथं वास येते. नाक झाकून प्यायचं. पिली राधिका करू शकते. संपून टाक राधा. हा राधिकाला पण मिशा आल्या. सगळं संपलं का? आहे काय? हो हे ते खालचं राहिलेलं सगळं पेजं तर मी चहा तर सगळं पिते का? बघ राधिका, तू काहीही करू शकतेस. तू उलटी सुद्धा करू शकतेस. असू दे. बरं उद्याच्या ती जास्त दूध घेणार आहे बरं का. संपलं. चला वेल डन.